महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप जेव्हा भाविकांच्या समोर आलं त्याचवेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एक तळघर सापडलं। हनुमान दरवाजाच्या खाली एक तळघर सापडलं आणि या तळघरात जाऊन पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली तर तिथे काही मूर्ती आढळून आल्यात। वेगवेगळ्या दगडी मूर्ती आणि नाणी तळघरातून बाहेर काढण्यात आली। यामध्ये एक चतुर्भुज पुरातन मूर्ती सुद्धा तळघरातून बाहेर काढण्यात आली। डाव्या दृश्यामध्ये आपण ही मूर्ती जी पाहतोय जी मूर्ती आहे जी विठ्ठल मंदिराच्या तळघरामध्ये सापडली, हनुमान दरवाजाच्या खाली असलेल्या तळघरामध्ये। मग विठ्ठलाची हीच का मूळ मूर्ती आहे असा प्रश्न यावरून आता निर्माण झालेला आहे। यावरून आता चर्चा सुरू झाली आहे की आक्रमणापासून संरक्षणासाठी ही का असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जातोय। कधी कुठल्या काळापासून ही मूर्ती या तळघरामध्ये आहे ज्याचा शोध आज लागलाय याबद्दल काहीही कल्पना नाही, मात्र याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतरच बारकावे निरीक्षण करूनच पुढे शोध लावला जाईल की ही मूर्ती कोणत्या काळातली आहे, साधारण कधीपासून ती या तळघरामध्ये असेल आणि